जो मेहमान अपने रिश्तेदार घर पे है कहीं बाहर है तो ये प्रोग्राम लाइव भी देख सकते हो। जिन तक रिश्तेदारों से अपने दोस्तों से 15 कोटी रुपये किंमत ब्रह्मास घोड्यावर दर महिन्याला होतोय 1 लाख रुपये खर्च। राजेशाही थाट असलेला ब्रह्मास घोडा। ब्रह्मास या क्षेपणास्त्रावरून या घोड्याचे नाव ब्रह्मास ठेवण्यात आले आहे। दिमाखात ब्रह्मासचे सारंगखेडा येथे आगमन झाले। चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी अश्वमालक नागेश देसाई यांचे स्वागत केले। आतापर्यंत सर्वात जास्त किंमत असलेला 15 कोटी रुपयाचा सर्वात महाग घोडा। यापूर्वी गेल्या वर्षी 11 कोटी रुपये किंमत असलेला घोडा दाखल झाला होता। देशातील सर्वात चॅम्पियन घोडी असलेली अश्वशक्तीचा ब्रह्मास हा मुलगा आहे। दररोज प्यायला 10 लिटर दूध, 2 वेळा मसाज, खास वातानुकूलित कक्ष, दिमतीला 4 सेवेकरी, साधा आहार, परंतु महिन्याला खर्च 1 लाखाहून अधिक असा राजेशाही थाट असलेला मारवाड जातीचा देखणा व धिप्पाड 68 इंच उंची असलेला ब्रह्मास घोडा गुजरात राज्यातून सारंगखेडा येथील अश्वपंढरीत दिमाखात दाखल झाला। यावेळी ब्रह्मासचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले। यावेळी हजारो अश्वशौकीनांनी ब्रह्मासची छबी टिपण्यासाठी गर्दी केली होती। सारंगखेडा तालुका शहादा येथील अश्व बाजार जातीवंत रुबाबदार घोड्यांसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे। दरवर्षी विविध प्रांतातून देखणे घोडे अश्व बाजारात दाखल होतात। येथे प्रदर्शनात आणले जाणारे महागडे घोडे त्यांचे मालक सहसा विकत नाही, फक्त आवडीसाठी ते त्यांना पाळतात। त्यांच्यात असलेली सुंदरता व देखणे रूप मजबूती असल्यानेच ते प्रदर्शनामध्ये दाखल होतात। यावर्षीही विविध घोडे दाखल झाले आहेत। ब्रह्मासची किंमत 15 कोटी। धिप्पाड शरीर यष्टी, देखणा व रुबाबदार असलेला ब्रह्मास 68 इंच उंचीचा मारवाडी जातीचा अश्व असून त्याची उंची अजून 3 इंच वाढेल असे त्यांचे मालक श्री देसाई सांगतात। महिन्याला जवळपास 1 लाख रुपयाहून अधिक खर्च ब्रह्मासवर होत असून त्याला गुजरात, महाराष्ट्र व पंजाबमधील अश्वशौकीनांनी मागितला, परंतु श्री देसाई यांनी विकण्यास नकार दिला। तो या यात्रेत येणाऱ्या प्रत्येक अश्वशौकीनाला भुरळ घालत आहे। ब्रह्मासाठी अश्व बाजारात खास VIP कक्ष तयार करण्यात आला असून त्याची निगा राखण्यासाठी शाही व्यवस्था करण्यात आली आहे। त्यासाठी खास AC आणि पॅन्डॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यांच्या दिमतीला 4 सेवेकरीही तैनात आहेत। ब्रह्मासचे वैशिष्ट्य म्हणजे अन्य अश्वांप्रमाणे त्याला काजू, बदाम, अंडे न देता करडीची कुट्टी, हरभरे व दुधाचा खुराक दिला जातो अशी माहिती नागेश देसाई यांनी दिली। हा मारवाड जातीचे घोडे प्रचंड बळकट असतात, तसेच त्यांची शरीरयष्टी मजबूत असते। नियमित व्यायाम करून घेतला जातो, तसेच दर 6 महिन्यांनी त्यांचे लसीकरण केले जाते। या अश्वांच्या कानांची टोके उंच आहेत। अश्वांची कानाची टोके उंच असणे शुभ लक्षणे मानले जाते। ब्रह्मास हा अश्व बाजाराची शोभा वाढवित आहे। त्याने अश्वप्रेमींवर गारुड केले असून त्याला पाहण्यासाठी गर्दी होत आहे। सारंगखेड्याच्या या अश्व बाजाराचं मुख्य आकर्षण बनलेलं असून आमचे मित्र नागेशभाई देसाई जे गुजरातचे एक प्रमुख खरं म्हणजे ब्रीडर म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्याकडे पहिल्यापासून अत्यंत चांगल्या व ते जनावरं सांभाळतात आणि हा त्यांच्या स्वतःच्या ब्रीडचा अश्व आहे ब्रह्मोस। या ब्रह्मोसचं वैशिष्ट्य असं आहे की तो अजून 2 दात आहे आणि आपण जर त्याला बघितलं की ब्रह्मोस मध्ये त्यांनी खरं म्हणजे जेव्हा ब्रह्मोस मिसाईल हे नव्हती झाली, जगाला माहिती नव्हती, तेव्हापासून त्यांनी त्याच्या अगोदरपासून त्यांनी त्याचं नाव ब्रह्मोस ठेवलं। म्हणजे मी नागेशबाईंचं खरं म्हणजे याचं कौतुक करू इच्छितो। आणि ब्रह्मोस याचं वैशिष्ट्य असं आहे की या ब्रीडिंगसाठी खूप अत्यंत चांगला अश्व आहे। त्यांच्याकडे याच्या अगोदर 10 करोड पर्यंतची अश्वांची मागणी खरं म्हणजे किमतीची केली गेली, परंतु त्यांनी 15 कोटी रुपये सांगून त्यांना म्हणजे खरं म्हणजे त्यांचं अत्यंत प्रेम असल्यामुळे त्यांनी त्याची किंमत 15 कोटी सांगितली, जेणेकरून त्यांना त्रास नको व्हायला म्हणून
आपण जर बघितलं की सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये खूप महागडे अश्व इथं येतात. इथं 50,000पासून तर 10 करोड पर्यंतचं 15 करोड पर्यंतचं अश्व येतात आणि हेच खरं म्हणजे सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलचं सारंगखेड्याच्या अश्व बाजाराचं मुख्य आकर्षण आहे. मेरा नाम है नागेश देसाई स्टड फार्म मालसून पाटन गुजरात। ये हमारा घर का ब्रीड किया हुआ कोल्ट है ब्रह्मोस। इसके बाप का नाम है हिडाल्गो जो वरखाना लाइन से है। इसकी मदर का नाम है अश्व शक्ति जो ऑल इंडिया चैंपियन बनी हुई है, देवराज रनिया की बेटी है। और इसकी अभी एज है 37 मंथ और हाइट है 66.5। और अभी हमारे अगले साल ये पंजाब में चैंपियन बना था। इसकी खासियत क्या है और इसकी कीमत क्या है? खासियत तो इसकी है मारवाड़ी ब्लड लाइन का है थोड़ा। इसकी साइज, ब्यूटी और डिफरेंट ब्लड है, तो इसके ये बच्चे बहुत अच्छे दिए अभी इसने। ये इसकी खासियत। कीमत क्या रखे हमने हमारे को तो सेल करना नहीं है, मगर बहुत अलग अलग राज्यों से सबने हमारे वहाँ डिमांड की, मगर हमें भी इसको सेल करना नहीं। तो ये कीमत मतलब क्या, कितने में मांग के गए या फिर क्या हो सकती है इसकी कीमत आज? कीमत तो अभी हमारे पास तो सब अलग अलग बायर आए थे, उस हिसाब से लगी है। 7-8 CR तक तो लग चुकी है। हमारे को सेल करना नहीं है, इसके लिए हम इसका 15 CR मांग रहे थे।